जय शिवराय मित्रांनो राज्यातील ट्रॅक्टरसह कृषी यंत्र अवजाराच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, कृषी यंत्र अवजाराचं थकीत असलेलं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण अपडेट घेतलं होतं की 27 जुलै 2026 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून RKVY या योजनेच्या अंतर्गत कृषी यांत्रिकरण उपाभियान या योजनेकरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या हप्त्याचा निधी उपयोग केल्याबरोबर त्याचं प्रमाणपत्र सादर केल्याबरोबर दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती आणि याच्याच अंतर्गत आता केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपलब्ध झालेला निधी वितरण करण्यासाठी आज 3 ऑगस्ट 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, PM RKVY अर्थात राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत 2026-27 या वर्षाकरता केंद्र शासनाचा 300 कोटी रुपये आणि राज्य शासनाचा 200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी यापूर्वीच 218 कोटी रुपयाच्या आसपासच्या निधीचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि आता याच योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये राज्य शासनाचा 87.22 कोटी रुपये आणि केंद्र शासनाचा 130 कोटी 83 लाख रुपये असा एकूण 218 कोटी रुपयाचा निधी हा या योजनेकरता दुसरा हप्ता म्हणून वितरित करण्यात आलेला आहे, जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी वापरला जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 600 कोटीच्या आसपासची निधीची गरज आहे आणि त्याच्याचपैकी आता 218 कोटी रुपयाचा निधी हा कृषी यांत्रिकरण अभियानासाठी उपाभियानासाठी वितरित करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अनुदान वितरण होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, आता लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून देखील काही निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि या योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान त्याच्या माध्यमातून वितरित केले जातील, जेणेकरून पुढील शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या किंवा त्याचा जो काही मार्ग असेल तो मार्ग मोकळा होणार आहे। परंतु अद्याप ही मोठ्या प्रमाणात निधीची प्रतीक्षा आहे आणि त्याच्याचपैकी हा 218 कोटी रुपयाचा निधी आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। इतरही काही निधी उपलब्धतेच्या संदर्भातील किंवा हे निधी उपलब्ध झालेला आहे याचं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण याच्या संदर्भातील जे अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा GR आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।